तर कोकण परिसर तुम्ही पाहू शकता। तर पप्पा इथे खेकडी साफ करतायत। बारीक पाहिजे, ठीक आहे। आंगड्यात जर काय सापडलं तर लगेच त्याचे काय होतात, एक घाव दोन तुकडे। नमस्कार, कोकणची दुनिया या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। कोकणातली आगळी वेगळी दुनिया दाखवण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। तर असाच एक भन्नाट नवीन व्हिडिओ आज आपण घेऊन आलोय, तो देखील तुमच्यासाठी। तर कोकणामध्ये खेकड्यांचा रस्सा आणि गावठी जे खेकडे असतात, नदीची जी काही खेकडे असतात, तर यांचा झणझणीत रस्सा आणि त्यांचं भरीत कसं करायचं, तर हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर कोकणातील ही आगळी पद्धत तुम्हाला पाहायची असेल तर आजचा हा आपला नवीन व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही पाहू शकता की माझ्या मागे आता सगळीकडे हिरवळच झालेली आहे आणि आता आपण जाऊया की खेकडे आणलेली आहेत। सासरे आहेत माझे, पप्पाने खेकडे आणलेली आहे। कोकण परिसर तुम्ही पाहू शकता आणि छोटेसे ते डॉगीज पण आहेत आमच्याकडे, पाळलेले आहेत ते। बॅक कॅमेऱ्याने दाखवतो तुम्हाला। तर हा छोटा दिसतोय तो चकुला आहे, त्याला जर बघायला गेलं तर तो तुरु 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 पळतोय। आणि पप्पा सुद्धा इथे आहेत, हे बघा। पप्पा काय करताय? मी खेकडी मोडतोय। इकडे बघा, खेकडे मोडतायत। आणि हे बघा, हा आहे खेकडा, तुम्ही बघू शकता। खाली घ्या जरा त्याला, म्हणजे सगळ्यांना दिसेल। असं अजून खाली घ्या। हा बघा, हा आहे नदीतला अस्सल गावठी खेकडा। तर बादलीत पण खेकडी आहेत, फोटो नाही दिसणार। थांबा थांबा, दिसणार। ही बघा, ही खेकडी ही आपल्या नदीला मिळतात आणि खेकडी पकडायला रात्रीचं जावं लागतं, दिवसा काही खेकडे आपल्याला मिळत नाही। गडदे लावणे किंवा कशा कशातनं पकडतात खेकडी, असे गाळाने वगैरे असे। अगदी मोठी मोठी खेकडी आहेत। बरीच भेटली कशी काय। तर पप्पा इथे खेकडी साफ करतायत। खेकड्यांचं भरीत आता कशा पद्धतीने आपण करणार आहोत ते सांगा। आम्ही हे सगळ्या मसाल्यामध्ये म्हणजे हे करणार, मिक्स करणार। आता ते साफ करतायत खेकडी, बघा तुम्ही। खेकड्यांना साफ करायची, आतली जो घाण वगैरे ती काढायची आणि त्याच्यानंतर काय करणार आहात? सगळे मसाले म्हणजे भरणार, ते मसाला भरायचा आणि बांधायचं कशाने? बांधायचं असंच, हे जोडून ठेवलं तरी म्हणजे ते चाललं जातं। ओके, आपण बघणारच आहोत हळूहळू कशी प्रोसेस करायची ती। तर कोकणामध्ये खेकडी आणि खेकड्यांचा रस्सा, झणझणीत रस्सा आणि कोकणामध्ये खेकड्यांचं भरीत खाण्यातली मजा औरच आहे। रस्स्याला पण ठेवतो एक 5-6 आपल्याला भरीत नको करायला। तर ही बघा, यामध्ये भरपूर अशी खेकडी आहेत, अगदी नदीची काळी जी खेकडी आहेत कोकणात सापडतात। तर ही खेकडी नदीवरतून पकडून आणलेली आहेत आणि पप्पा बघा इथे बनवत आहेत। तर सर्वप्रथम आपण खेकड्यांचं भरीत सगळ्यात प्रथम आपण आज करणार आहोत, भरीत करणार आहोत ना? हो हो हो। दाखवा जरा इकडे। खेकड्याच्या आंगड्या केवढे, आंगड्यात जर काय सापडलं तर लगेच त्याचे काय होतात, एक घाव दोन तुकडे। ही खेकडीच भारी वाटतात। इकडे बघा, मागच्या ह्याच्यात चिंटी होती, तर आज छकुला आहे, नवीनच आलाय। फक्त आज तुरु तुरु पळतो, त्या जवळ गेला की बघा, आपला कॅमेरा गेला की तो जवळ लांब 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 जातो। तर आता खेकडी साफ करून झालेत, पप्पा पण इथे बसलेत। रडतंय का? कांदा कापून कापून त्यांच्या डोळ्यात पाणी आलंय, म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी दिसतंय। खेकडी साफ करून झालेली आहेत, या चौकीमध्ये भरली जातात आणि या त्यांच्या वरचा जो कवच आहे तो साफ अगदी भरीत करण्यासाठी केलेला आहे। आणि इकडे कशासाठी ठेवलेत? हे रस्स्यासाठी, हा झणझणीत रस्सा करण्यासाठी ही खेकडी ठेवलेली आहेत।
थोड्याच वेळात आपल्या यूट्यूब चॅनलवरती खेकड्यांचं भरीत कसं केलं जातं हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. खेकड्याचं भरीत करण्यापूर्वीची ही तयारी तुम्ही बघू शकता. पप्पासुद्धा रडत आहेत बघा, त्यांच्या डोळ्यात पाणी दिसतंय, पण ते खरोखर रडत नसून कांद्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. आणि खास बाब म्हणजे हे जे भरीत आहे पप्पा तुम्ही स्वतःच करता ना? हो हो हो. आणि दरवर्षी अगदी आवडीनं ते स्वतः भरीत करतात. हीच एक खास बाब आहे आणि सगळ्यांनी नक्की हे खेकड्याचं भरीत खायला या. आता याच्यानंतर काय करणार तुम्ही? आता हे थोडंसं ह्याच्यात काय करणार सांगा. आता तुम्ही सगळं साहित्य घेतले, मसाला घेतलाय, सगळं घेतलं. त्यानंतर जे जे काय लागणार आहे ते सगळं वस्तू ह्याच्यात काय घेतलेल्या आहे? आहेत म्हणजे. सगळ्यात प्रथम खेकडी आहेत इथे, त्यानंतर कांदा, टोमॅटो, त्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि बेसन आणि तर खेकडे बनवण्यासाठीची तयारी. वरचं जे खेकड्याचं आवरण असतं ते सगळ्यात प्रथम साफ करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर येथे खेकडी साफ केलेली आहेत आणि येथे मसाला, कांदा, टोमॅटो, त्यानंतर आलं लसूण पेस्ट असं सगळं साहित्य एकत्र घेतलंय आणि पप्पा आता दाखवतील कसं आपण खेकड्याचा भरीत कसं हे भरीत कसं करायचं, कसं बांधायचं. दोऱ्याने बांधता की कशाने? साधंच अगदी घरगुती हे बांधप केलं जातं. आपण थोड्याच वेळात बघणार आहोत. पप्पा मस्तपैकी मसाला, त्यानंतर कांदे, त्यानंतर टोमॅटो, आलं लसूण पेस्ट मिक्स करतायत आणि तुम्ही बघू शकता इथे खेकडे साफ करून ठेवलेले आहेत आणि खेकड्यांचा वरचा भाग याला आतमध्ये मस्तपैकी मसाला लावून आणि हे भरीत आता पप्पा करतायत बघा. आणि कोकणामधील सगळ्यात फेमस अशी रेसिपी या पावसाच्या दिवसांमध्ये केली जाते. एक तर म्हणजे खेकड्याचा झणझणीत रस्सा आणि खेकड्याचं भरीत. आणि अस्सल चव घ्यायची असेल नाही ते आंगड्यांचं द्या तर बघा. हे मोठं द्या. आणि अगदी कोकणामध्ये कोकणकर खेकड्याचा झणझणीत रस्सा आणि खेकड्याचं भरीत करत असतात. आणि बघा अशा प्रकारचं हे भरीत करून झालंय. आता ह्याला कशाने बांधायचं? आपण काय बांधायचं नाही, काय नाही. काही ठिकाणी याला दोऱ्याने बांधलं जातं, पण आम्ही याला काहीच बांधणार नाहीये. असंच आपण काय करणार आहोत, आपली हे फ्राय करायचे. हे आता डायरेक्ट फ्राय करायचे आणि फ्राय केल्यानंतर आपला खायचं खेकड्याचं भरीत आपली रेसिपी आहे आजच्या व्हिडिओची ती तयार होईल. तुमच्या तोंडाला पण पाणी सुटत असेल. थोड्याच वेळात झणझणीत आपण रस्सा आपण मला वाटतं नंतर करणार आहोत आणि खेकड्याचं भरीत आता आपलं होतं. आता आपण एक एक लावून घेतोय, असे एक एक भरणार आणि पुन्हा हे जॉईन करून भरीत एकदम बारीक असेल, बारीक पाहिजे. हे घ्या. छोटं पाहिजे. हे घ्या. चला एक एक करून देत आहेत. हे घ्या. खरोखर तो जिवंत आहे. आंगडे असतात म्हणजे असे बघा. अजून देखील बंद होत नाही. तर खेकड्याचं भरीत करण्याची तयारी झालेली आहे. अगदी भरीत तयार आहे आणि गॅसवरती कढई ठेवले लसूण वगैरे टाकून. पप्पांच्या हातात सुद्धा खेकड्यांचंच भरीत आहे आणि आता कांदा लसूण पेस्ट अगदी मस्तपैकी लावलेली आहे आणि आता कढईमध्ये एक एक आपण सोडणार आहोत. पकडू मी. मस्तपैकी आता फ्राय करायचं आणि थोड्याच वेळात आपली आजची खास कोकणातील फेमस रेसिपी खेकड्याचं भरीत तयार होईल. एक एक असं पप्पा ठेवतायत. पप्पा थोडं किती वेळ ठेवणार आहे? एक 15-20 मिनिटं. एक 15-20 मिनिटं हे ठेवणार आणि लगेच आपली रेसिपी फुल अँड फायनल तयार.
ह्याला वाफवत नाही काय? काय जेव काय आता झाकण ठेवलं वापरायचं काय वाफवायचं. आणखी जरा फक्त आता तुम्ही बाजूला या. आता मी जरा घेतो. जरासं ह्याच्यात पाणी द्या मला. जरा थांबा फक्त. तर आपली रेसिपी अगदी शेवटच्याच टप्प्यात आहे. खेकड्याचं भरीत तयार झालंय. पण हे खेकड्याचं भरीत बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. काही जण दोरे बांधून वगैरे खेकड्याचं भरीत करतात. तर आपल्या चॅनलवरती दोरा न बांधता डायरेक्ट अगदी मस्तपैकी भरीत लावून हे खेकड्याचं केलं जात आहे. आपली रेसिपी ऑलमोस्ट पूर्ण झालेलीच आहे. एक 10 मिनटं हे तळलं जाईल. मला खायला भेटेल. पप्पांची रेसिपी आहे, ते स्वतः बनवतात. आता थोडासा हे काय टाकताय? थोडंसं पाणी टाकावं लागतं उकळायला हवेत ना ती. उकळण्यासाठी. बास. तर अशी आपली रेसिपी आपली पूर्ण झाली. बोला इकडे. झाली काय? हो झाली. आता आपले जे आता एक 5 मिनिटं आता आपली काय करू? फक्त सर्व काही जातात ना. हा एकच. ओके. तर फायनली खेकड्याचं भरीत तयार झालेलं आहे. तर खेकड्याचं भरीत तयार झालं आहे. आता फक्त एकच काम करायचं बाकी आहे. तुम्ही पाहू शकता, हा बाजूला खेकड्याचा मस्तपैकी रस्सा आहे आणि तांदळाची भाकरी. तर फायनली खेकड्याचं भरीत आणि खेकड्याचा झणझणीत रस्सा आपला तयार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कोकणातील अशा प्रकारच्या नवनवीन रेसिपीज आणि कोकणातील वेगळी दुनिया, जी आगळीवेगळी दुनिया आहे, ती दाखवण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. त्यामुळे आपण भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.